तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी, चंची आणि रमेश स्टेज कोसळण्याची वाट बघत असतात. मात्र स्टेज काही कोसळत नाही आणि त्यामुळे ते तिघेजण खूपच चिडतात. दुर्गी आणि चंची रमेशला विचारत असतात की हे सगळं काय चाललंय. त्यामुळे तो लगेच त्याच्या माणसाला फोन करतो आणि सांगतो की आता शेवटचा वार कर. आणि मग ते स्टेज कोसळण्याची वाट बघू लागतात. मात्र स्टेज काही कोसळत नाही आणि त्यामुळे दुर्गी आणि चंची त्या रमेशवर खूप चिडतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा त्या स्टेजच्या खालीच असतात आणि सैल झालेले सगळे स्क्रू ते पॅक करत असतात. आणि तितक्यात मग चंची, दुर्गी आणि रमेशही त्या ठिकाणी येतात आणि स्टेज खाली वाकून बघतात. आणि जेव्हा ते तिघेजण अधिपती अक्षराला त्या ठिकाणी बघतात तेव्हा ते खूप घाबरतात आणि पटकन तेथून बाहेर येतात. त्यानंतर ते दोघेजण इथे कसे काय आले याचाच विचार ते तिघेजण करत असतात. दुर्गी आणि चंची सगळ्या गोष्टीचा दोष रमेशलाच देत असतात. आणि मग त्यानंतर दुर्गी तर रमेशच्या कानाखाली सुद्धा मारते. त्यामुळे तो घाबरतो आणि बाहेर पळून जातो. तर त्या दोघी त्याचा पाठलाग करतात आणि मग त्या रमेशच्या कानाखाली मारत त्याला सगळ्या गोष्टींचा दोष देतात. तो त्या दोघींना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण त्या दोघी काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर दुर्गी तर त्या रमेशला चपलेने मारते. चंचीसुद्धा म्हणत असते की तुझ्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तोंडावर पडलो. मात्र रमेश म्हणत असतो की या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे. सगळी चूक तुम्हा दोघींची आहे. तुम्हा दोघींना फक्त मजा बघायला पाहिजे, मदत तर करायला नको. जर तुम्ही मला आधीच मदत केली असती, त्या अधिपतीला आणि त्याच्या बायकोला कुठेतरी गुंतवून ठेवलं असतं तर आज आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता. 2-4 लोक तर जखमी झाली असती आणि तो अधिपती आणि त्याची सगळी फॅमिली ढगात गेली असती. पण तुम्हाला काही मदत करायला नको. यापुढे मी तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही. आणि मग तो रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. पण जाता जाता दुर्गी पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली मारते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षराने तो स्टेज कोसळण्यापासून वाचवलेला असतो. आणि मग त्यानंतर स्पर्धासुद्धा संपते. अक्षरा आणि अधिपतीच्या जीवात जीव येतो. अक्षरा म्हणत असते की ही एवढी मोठी स्पर्धा आहे पण मग त्यांनी स्टेज असा का बांधला असेल. तर अधिपती म्हणतो की मलाही काही कळत नाही आहे, मी कमिटीसोबत बोलतो, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्यानंतर ते दोघेजण बाहेर येतात. त्यानंतर चारुहास आणि चारुलताने खूप छान दांडिया खेळलेल्या असतात म्हणून सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात. चारुलता म्हणत असते की खरं तर मला दम लागला होता, मी यांना म्हणत होते की आपण थांबायला हवं पण यांनी ऐकलं नाही. आणि ते ऐकून अक्षरा आणि आजी म्हणू लागतात की जर दम लागला होता ना तर मग थांबायचं होतं ना. पण चारुहास सर म्हणतात की नाही अक्षरा, तू आम्हा दोघांवर एवढी मेहनत घेतली, जर आम्ही मध्येच थांबलो असतो तर या स्पर्धेतून बाहेर पडलो असतो आणि मला तुझी मेहनत वाया जाऊ द्यायची नव्हती म्हणून आम्ही थांबलो नाही. आणि इतकी वर्ष तर मी अंथरुणाला खिळूनच होतो ना, मग आता नाचायला मिळतंय तर थोडंसं नाचून घेतो. आणि ही सोबत असताना कशाची भीती. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. आणि मग त्यानंतर अक्षरासुद्धा तिच्या लहानपणाच्या आठवणी सांगू लागते. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतो, त्यामुळे सगळेच जण खुश होतात. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी मात्र त्यांचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाल्यामुळे खूप चिडलेल्या असतात. मात्र त्या दोघीजणी यापुढे आता आपण नवीन काहीतरी प्लॅन करूयात असं ठरवतात आणि पुन्हा आतमध्ये जातात. चंचीला असं वाटत असतं की या स्पर्धेमधलं दांडिया क्वीनचं बक्षीस तिलाच मिळणार, त्यामुळे ती खूप खुश असते. आणि मग बक्षीस वितरणाला सुरुवात होते. मात्र चंचीला एकही बक्षीस मिळत नाही, त्यामुळे तिची खूप चिडचिड होते. पण दुर्गी तिला शांत राहायला सांगते. आणि मग त्यानंतर बेस्ट जोडीचं बक्षीस अनाऊन्स होतं. द्वितीय क्रमांक चारुहास सर आणि चारुलता यांना मिळतो. सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर प्रथम क्रमांक अधिपती आणि अक्षरा यांना मिळतो. मात्र त्यावेळी अक्षरा म्हणते की मला थोडं बोलायचं आहे आणि मग ती बोलण्यासाठी पुढे जाते. ती म्हणत असते की यावेळी आपण पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांना या स्पर्धेत सहभागी केलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की पहिला क्रमांक आपण त्यांनाच देऊयात. मात्र ते ऐकून परीक्षक म्हणत असतात की आमच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये तुमची जोडी परफेक्ट बसते म्हणून आम्ही पहिला क्रमांक तुम्हाला दिला. पण अक्षरा त्यांना म्हणते की मी तुमच्या मताचा आदर करते पण मला असं वाटतं की हे बक्षीस खरंच ज्येष्ठ नागरिकांनाच द्यावं. पण त्यावेळी चारुहास सर आणि चारुलता म्हणतात की अगं अक्षरा, तुम्हा दोघांना पहिलं बक्षीस मिळतं याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. पण अक्षरा ऐकत नाही. ती तिचं मत, तिला जे काही वाटतं ते व्यवस्थितपणे सगळ्यांना समजावून सांगते आणि मग सगळ्यांना ते पटतंसुद्धा. आणि मग द्वितीय क्रमांकाचं बक्षीस अक्षरा आणि अधिपती स्वीकारतात. तर प्रथम क्रमांकाचं
चारुहास सर आणि चारुलता, त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. दुर्गीचा आणि चंचीचा मात्र चेहराच पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.